मी आता ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस मला या गोष्टीचा आनंद आहे की आता आपण जे आधी ठरवलं होतं की एक अतिशय चांगली निवासाची व्यवस्था पेशंटच्या रिलेटिव्ह करता आपल्याला तयार करायची होती, आता त्याचंही काम आपण सुरू करतो आहोत. कारण कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळा महिनोन महिने ट्रीटमेंट चालते आणि मग जे काही आपले सगळे पेशंट्स असतात त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याकरता निवासाची व्यवस्था नसल्यानंतर अनेकांना बाहेर झोपावं लागतं, त्यांची वाट पाहावी लागते, जाण्यायेण्याचा फार त्रास असतो आणि म्हणून उत्तम अशा प्रकारची धर्मशाळा म्हणा किंवा तशा प्रकारची एक व्यवस्था ही आता आपण या ठिकाणी तयार करतो आहोत की ज्याच्यामध्ये सगळ्यांकरता उचित अशा प्रकारची व्यवस्था असेल. त्याचे काम लवकरच सुरू होतंय. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही संकल्पना मागच्या काळामध्ये आपण मांडल्या होत्या त्याही संकल्पना हळूहळू पूर्णत्वास जात आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही गती आपण घेतलेली आहे ही गती कुठेही मागे राहणार नाही, त्यात कुठलाही खंड पडणार नाही. आणि माझी अपेक्षा हीच आहे की इथल्या प्रत्येक व्यक्तीने आपण या परिवाराचा भाग आहोत, आपल्या परिवाराकरता आपण काम करतो आहोत, हा सगळा आपल्या सगळ्यांचा सेवेचा प्रकल्प आहे आणि ती सेवा म्हणून आपण या ठिकाणी काम करतो आहोत. अशा प्रकारचीच भावना ही आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, ती पुढे देखील राहिली पाहिजे. एनसीआयच्या वाटचालीमध्ये जो काही खारीचा वाटा मलाही उचलता येईल तो सातत्याने आपल्या पाठीशी उभं राहून तो उचलण्याचा प्रयत्न किंवा त्याच्यामध्ये जी काही एक प्रकारे मदत करता येईल ती करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि विशेषतः सुनील मनोहर साहेबांनी जे काही या ठिकाणी चांगल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आता साधारणपणे असं असतं मनोहर साहेब की जो चांगला पाहुणा आला असतो त्याबद्दल चांगलं बोलावंच लागतं. अनेक वेळा तर अनेक कार्यक्रमांमध्ये आपले गुण आपल्याला जो वक्ता आहे त्याच्याकडनंच कळतात, तोपर्यंत आपल्याला माहिती नसतं की आपण एवढे गुणी आहोत. पण निश्चितपणे तुम्ही इतके वर्ष मला ओळखता त्यामुळे माझ्या चांगल्याही गोष्टी माहिती आहेत आणि वाईटही गोष्टी माहिती आहेत. तुम्ही वाईट गोष्टी बोलायचं टाळलं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बोलला, त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही जे जे चांगलं बोललात तसा होण्याचा प्रयत्न आणि तसंच जगण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे मी भविष्यात करीन, हा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. आणि एनसीआयने मला निमंत्रित केलं आणि आपल्या घरी माझा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो.